नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे पिंपल्स बद्दल। तर पिंपल्स कुणाला आवडतात, पिंपल्स कुणालाही आवडत नाहीत। सगळ्यांना क्लिअर स्किन हवी असते, पण ही क्लिअर स्किन मिळवण्यासाठी आपण फेस मास्क, फेस क्रीम, फेस पॅक सगळं काही ट्राय करतो पिंपल्ससाठी। पण पिंपल्ससाठी फक्त असे काही फेस पॅक असतात जे फक्त तुम्ही जर वापरले तर तुमचे पिंपल्स कमी होऊ शकतात। तुम्ही कोणताही फेस मास्क वापरला तर तो तुमच्या पिंपलवर काम करेलच असं नाहीये। तर हे असे कोणते फेस मास्क आहे जे तुम्ही फक्त पिंपलसाठी वापरले पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजेच आजचा व्हिडिओ पिंपलचा फेस पॅक आहे। तुम्ही हे फेस पॅक फक्त पिंपल्सवर वापरायचे किंवा तुमचा जर ऑइली स्किन असेल आणि पिंपल्स जर सगळीकडे येत असतील तर तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर हे फेस पॅक लावू शकता, नाही तर फक्त पिंपलवर हे तुम्ही मास्क लावू शकता। तर हे असे कोणते फेस मास्क आहेत ते तुम्ही पिंपल्सवर लावू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण लगेचच हा व्हिडिओ चालू करूया। पहिल्या फेस पॅक साठी तुम्हाला घ्यायचे 2 चमचा मध आणि थोडीशी दालचिनीची पावडर। दालचिनीची पावडर ज्यादा घ्यायची नाही, एकदम चिमूटभर दालचिनीची पावडर घ्यायची आणि हा फेस पॅक तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्याला लावू शकता। नाही जिथे जिथे तुम्हाला पिंपल्स आहेत फक्त तुम्ही असं स्पॉट जरी लावलं तरी चालेल, तुमचा पिंपल कमी येईल। हा फेस पॅक तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा लावायचा। जर पिंपल सारखे येत असतील तर हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा पूर्ण चेहऱ्यावर लावू शकता आणि एक 10 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने तुम्ही फेस वॉश करू शकता। दुसऱ्या फेस पॅक साठी तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आणि अर्धा चमचा दही घ्यायचंय। हा फेस पॅक तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही फेस वॉश करू शकता। तिसरा आहे 1 चमचा एलोवेरा जेल आणि 2 ड्रॉप टी ट्री इसेन्शियल ऑइल। तर हा फेस पॅक तुम्ही फक्त जिथे पिंपल आहे तिथे लावू शकता, नाहीतर समजा जर तुमचे फक्त गालावर पिंपल्स असतील तर गालावर हा फेस पॅक लावा, जर कपाळावर असतील तर कपाळावर, नाकावर असतील नाकावर लावा, नाहीतर पूर्ण चेहऱ्यावर पण तुम्ही हा फेस पॅक लावू शकता। चौथा आहे 1 चमचा नीम पावडर म्हणजे कडुलिंबच्या पानाची पावडर, थोडंसं गुलाब पाणी आणि थोडीशी हळद। हा फेस पॅक तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर लावू शकता। जिथे पिंपल असेल तिथे तुम्ही रात्रभर जरी हा फेस पॅक लावून ठेवला तरी तुमचे पिंपल सगळे ड्राय होतील, नाहीतर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा जरी लावला तरी पुरेसा आहे। पाचवा आहे चारकोलची पावडर, थोडीशी हळद आणि पाणी। तर हा चारकोलच्या पावडरचा फेस पॅक तुम्हाला 15 दिवसातून नाहीतर 10 दिवसातून एकदाच वापरायचा आहे, कारण चारकोल पावडर ना आपल्या चेहऱ्यावरचे सगळे टॉक्सिन्स, इम्प्युरिटीज सगळं काही काढून टाकतील। त्यामुळे आपण हा फेस पॅक दर आठवड्याला वापरू शकत नाही। त्यामुळे तुम्ही 10 दिवस नाहीतर 15 दिवसातून एकदा हा फेस पॅक पूर्ण चेहऱ्यावर लावला तरी चालेल। आता तुम्हाला घ्यायचे 1 चमचा मुलतानी माती, थोडीशी हळद आणि त्यात गुलाब पाणी घालून हा फेस पॅक तयार करायचा। तर हा तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर लावू शकता आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा। जर खूप जास्त तेलकट त्वचा असेल, खूप जास्त पिंपल्स येत असेल तर आठवड्यातून 3 वेळा लावा, नाहीतर जिथे जिथे तुम्हाला पिंपल जास्त असतील म्हणजे कपाळावर जर पिंपल जास्त असतील तर तुम्ही रात्रभर देखील हा फेस पॅक ठेवू शकता, फक्त कपाळावर नाहीतर गालावर, आणि सकाळी तुमच्या चेहऱ्यामधलं सगळं तेल हा फेस पॅक ओढून घेईल। खूप जास्त ऑइली स्किन असेल, पिंपल्स असतील तर बेस्ट पैकी तुम्ही रात्रभर हा फेस पॅक ठेवा। फक्त तुम्हाला जिथे पिंपल्स आहेत तिथेच रात्रभर ठेवा, पूर्ण चेहऱ्यावर रात्रभर ठेवायची काहीच गरज नाहीये। शेवटच्या फेस पॅक साठी तुम्हाला 2 चमचे बेसन, अर्धा चमचा दही, थोडीशी हळद घालायचे आणि हा फेस पॅक तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर लावू शकता। आठवड्यातून 2 वेळा लावू शकता। जर तुमच्या पिंपल्सवर पिंपलचे खूप जास्त डाग असतील तरी देखील हा फेस पॅक ते डागांना देखील कमी करेल आणि पिंपल्सना पण कमी करेल। तर हा होता पिंपल्स फेस पॅकचा व्हिडिओ। जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि हे सगळे फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा सेफली वापरू शकता। याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत, कारण आपण ह्याला घरी तयार करणार आहे। तर हे फेस पॅक पिंपलसाठी नक्की वापरून बघा। जर काही शंका असतील तर विचारा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।